बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार कापसासारखे लुसलुशीत असे आप्पे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर हे जे आप्पे आहेत मिश्र डाळींचे आप्पे आहेत. यासाठी सर्वप्रथम आपण 5 वाट्या तांदूळ भिजू घालणार आहोत. तांदूळ घेताना शक्यतो उकडा तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे आप्पे हलके आणि जाळीदार होतील. तर या ठिकाणी 5 वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथीदाणा घातलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटी पोहे देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते तांदळासोबतच भिजू घालायचे आहेत. तर हा जो तांदूळ आहे आपल्याला जवळजवळ 10 ते 12 तास भिजू द्यायचा आहे. सोबतच या ठिकाणी काही डाळी घेतलेल्या आहेत. तर प्रत्येकी 1 वाटी हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी मेथीदाणा देखील घातलेला आहे. डाळी देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला भिजू घालायच्या आहेत. डाळ आणि तांदूळ भिजू घालताना आपण 10 ते 12 तास यांना भिजू देणार आहोत. 10 ते 12 तास भिजल्यामुळे ते चांगले भिजल्या जातील आणि आप्पे आपले जाळीदार होतील. आता आप्पे बनवायच्या वेळेस शक्यतो काय करायचंय, की आपण आदल्या दिवशी ही सगळी पूर्वतयारी करायची आहे. म्हणजे सकाळी आपण डाळ तांदूळ भिजू घालायचा आहे. दिवसभर तो चांगला भिजेल आणि रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी सकाळीच डाळ तांदूळ भिजू घातले होते. आता 10 ते 12 तासानंतर संध्याकाळी मी याला मिक्सरमधून बारीक करत आहे. तर सर्वप्रथम आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत. तर तांदूळ बारीक करताना पाणी थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे. गरज पडेल तरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे. नाहीतर आपलं जे मिश्रण आहे सर्व आप्यांचं, तर ते काय होईल, पातळ होईल. शक्य असेल तेव्हा आपण तांदूळ भिजू घालताना जे पाणी असतं तेच पाणी आपण त्यामध्ये वापरणार आहोत. तर बघा या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याचं जे टेक्स्चर आहे तर ते रवाळ आहे. त्यामुळे शक्यतो तांदूळ वापरताना उकडा तांदूळ जर वापरला तर त्यामुळे आपले आप्पे जे आहेत तर ते असे गच्च होणार नाहीत, तर ते आतून जाळीदार होतील आणि हलके देखील होतील. तर तांदूळ आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. थोडंसं पातेलं घेताना मोठंच घ्यायचं आहे, म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यानंतर खाली ते सांडणार नाही. तर या ठिकाणी तांदूळ सर्व बारीक करून घेतलंय. आता आपण डाळ बारीक करून घेणार आहोत. तर डाळ देखील त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि गरज असेल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर या ठिकाणी डाळ देखील आपण बारीक करून घेतलेली आहे. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला सगळं एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे जे पीठ आहे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. किचनवरती आपण एका साईडला जरी ठेवलं तरी देखील चालतं. यावरती चांगलं झाकण ठेवायचं आहे आणि यानंतर रात्रभर याला असंच फर्मेंट होऊ द्यायचं आहे. 10 ते 12 तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे पीठ आहे चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता आपण अप्पे करण्यासाठी घेणार आहोत. तर आपल्याला जेवढे अप्पे करायचे आहेत तेवढंच पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. कारण या पिठामध्ये आपण मीठ वगैरे काहीही ॲड केलेलं नाहीये. त्यामुळे एका वेगळ्या बाउलमध्ये आपण जेवढ्याचे अप्पे करायचे आहेत तेवढं पीठ काढणार आहोत. आता यामध्ये आपण भरपूर काही ऑप्शन्स वापरू शकतो, की जसं की तुम्ही यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो हे घालून देखील अप्पे करू शकता किंवा यामध्ये तुम्ही काही भाज्या ज्या आहेत त्या एकदम बारीक चॉप करून घालू शकता आणि त्यामुळे देखील ते अजून हेल्दी व्हर्जन तुम्ही याचं करू शकता अशा पद्धतीनं. या ठिकाणी मी कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचा वापर केलेला आहे. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची घालायची आहे. सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ देखील घालायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. यामध्ये जर आवश्यकता वाटत असेल तरच पाणी घालायचं आहे. एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर आहे. खूप जास्त पातळ देखील याला करायचं नाहीये. दुसरीकडे मी अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण सुरुवातीला थोडंसं तेल घालणार आहोत. तर कास्ट आयर्नचं अप्पे पात्र असल्यामुळं ऑलरेडी हे जे आहे एकदम नॉनस्टिक आणि गुळगुळीत झालेलं आहे. यामध्ये थोडंसं मी तेल घालते आणि यानंतर चमच्याच्या मदतीने आपण आप्याचं जे बॅटर आहे तर ते यामध्ये टाकून घेणार आहोत. आप्यांचं सर्व बॅटर टाकून झालेलं आहे. आता यावरती एकदम सर्व अप्पे पात्र कव्हर होईल अशा पद्धतीचं झाकण यावरती ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटं आपल्याला एकदम मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे अप्पे शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही आपण एकदम मीडियम टू लो ठेवलेली आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे अप्पे शिजवून घेतलेले आहेत. जेव्हा अप्प्यांची वरची बाजू ही आपल्याला ड्राय दिसायला लागेल, कुठेही आपल्याला ओलसर पीठ दिसणार नाही, त्यावेळेस आपल्याला अप्पे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत. तर चमच्याच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने आपण अप्पे सगळे पलटून घेतलेले आहेत. यावरती थोडंसं तेल किंवा तूप यावरती घालायचं आहे आणि अप्पे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील हे शिजवून घेतलेले आहेत. अप्पे या ठिकाणी तयार झालेले आहेत. गरमागरम अप्पे आपण नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह केलेले आहेत. यासोबत तुम्ही सांबार देखील खाऊ शकता किंवा नुसते तसेच खायला देखील एकदम हे चविष्ट लागतात. तर या ठिकाणी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार असे अप्पे तयार झालेले आहेत.
रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.